यांनी जमा केला का नाही ते विचारून पहिलं देशमुखने प्रकरण तरी जमा केलं का म्हणा. हे बघा, मी पहिलाच विषय बोललो होतो, भूमी अभिलेख निफाड येथील दप्तर दिरंगाई आणि अनागोंदीचा कारभार हा पहिलाच विषय मी तुमच्या समोर मांडला होता. ते आता हे जी डोळे उदाहरण तुम्ही इथं बघा, हा सूर्य आणि हा जे साहेब आम्हाला बोलले होते त्यांची लेखी तक्रार करा, आम्ही त्यांची लेखी तक्रार पण केलेली होती. हो ना, ते बारसकर भाऊसाहेब त्याला सुद्धा 2 महिने झाले, महिना झाला, 1 महिना होतो. ते आज नाही म्हणजे 3 काय झालं त्यांचं काय भारत करतं काय याला एक डेप्युटी ऑफिसर एक काम करा, आपण येणार तिथं कॅबिनला बसू, साहेबांना येऊ द्या. नाही OS आहे ना, ते साहेबांना वेळ लागेल. काही समाधानकारक उत्तर ते देत आहेत का? उत्तर मिळत नाही, पण मग आता काम ते होत नाही. वर्ष शेतकरी इथं चक्रा मारताय. यांना आज अपेक्षा तरी कशाची आहे? नेमकी कागदपत्र दिलेले राहतात, चलन भरलेलं राहतं, नाही अपेक्षा तरी कशाची की हे कामं करत नाही नेमकी. काहीतरी अपेक्षा असेल ना, त्यामुळे काम करत नाही ना शेतकऱ्यांचे. बाहेर 50 शेतकरी भेटले, ते 6-6 महिने वर्षभर चक्र मारतायत. यांचं एकच उत्तर आहे, याची बदली झाली. आणि यांची ओळख पाहिली पुढे. ज्यावेळेस 35,000 रुपयाची लाच घेतला जो अधिकारी यांनी हा ट्रॅप केलेला. भूमी अभिलेख असेल नाही तर तुमचं ते तहसील असेल, लाच दिल्याशिवाय इथं एकही काम होत नाही, काम पुढे जात नाही. हो साहेब, कामाला काय एवढं दिरंगाई का होते प्रत्येक कामामध्ये? त्यांना विचारावं लागेल प्रत्यक्षात काय झालं ते प्रकरण. नाही, एका कामाचं नाही म्हणत मी. तालुक्यातल्या असंख्य शेतकऱ्यांचे प्रश्न आजही तसेच ज्वलंत आहेत. तुम्ही त्याच्यावर निर्णय का लवकर घेत नाही? वरून काही तुम्हाला असं शासनाने सांगितलंय का कामं करायचेच नाही वेळेवर किंवा काय असं काही आहे का? किंवा कोणाचा प्रेशर आहे का शेतकऱ्याने 10 चक्रा मारल्याच पाहिजे? मग मनुष्यबळ कमी आहे का तुमच्याकडे? नाही, 8वं वेतन आयोग लागू करावा अशी तुमची काही इच्छा आहे का? एका कामासाठी शेतकऱ्याला 4 चक्र का मारायला लावताय ते उत्तर द्या ना आम्हाला तुम्ही. तुम्हाला वाटत नाही का शेतकरी त्रस्त झालेला आहे तुमच्या कारभाराला? भारसकर नाही, तुम्ही आम्हाला आता भारसकर नाही तर तुमचे त्यांचे बॉस तुम्ही आहेत ना, तर तुम्ही समाधानकारक उत्तर आता आम्हाला द्या. आमचा अर्ज काढा, अर्ज दिलेला आम्ही 2 महिन्यापूर्वी. लगेच त्याच्यावरती किती दिवस अहो, आम्ही तुम्हाला बोलायला आलोय, तुम्ही तुमचं काय बसलोय? आमचे प्रश्नाचे उत्तर द्या. आमच्याकडे लक्ष द्या ना. आम्ही म्हणजे वेळ आमच्याकडे वेळ आहे का? जनता तुम्ही गुलाम करून ठेवली, तिला पायदळी तुडवताय, हे 100% आम्हाला खरं सत्य आहे. पण आता हे तिसरा डोळा चालू आहे, सोशल मीडिया आहे आमचे, त्याच्यासमोर तरी जगासमोर तरी तुमचं इम्प्रेशन चांगलं गेलं पाहिजे. ठेवा ते बाजूला, ती नंतर लिहित बसा, ते ठेवा बाजूला, ते बंद एवढा महत्वाचा आहे. कोऱ्या कागदावर काहीतरी लिहित बसले, आम्ही काय विचारतोय? माणूस काय बोलतोय त्यांच्याशी बोला. 1 मिनिट हे बघा, काय अर्जंट 20 मिनिटाच्या आत पाहिजे माहिती होती, त्याच्यामुळे ती माहिती चालू आहे. अहो, इथं तुमच्या समोर शेतकऱ्यापेक्षा अर्जंट काही नाही, ठेवून द्या सगळं. माहिती बी त्यांना आमचे नाव सांगा वरती काही यांनी माहिती दिली त्यांचं थरक दाखवा. आता एवढं घाबरायचं कारण काय? लाटलाटा कापू राहिले. सांगा ना, तारीख सांगा ना आमची कधीची अर्जाची. बारसकर भाऊसाहेबांना विचारतो मी पहिले. त्यांच्यावर तुमच्यावर काही जबाबदारी नाही का? सगळं रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे का? श्रेष्ठदार ते आहेत म्हणजे बरं. आम्ही श्रेष्ठदार दोघं एकाच पदाचे म्हणजे वेगवेगळे. मी आज थाले का हा. आणि ते तांत्रिक श्रेष्ठदार, त्याच्यामुळे त्यांच्याकडे बराचसा विषय जातोय. मागील ना बरं का, मागील जवळजवळ 5 महिन्यापासून मी स्वतः आणि धर्माभाऊ इथं नाही चक्रा मारतो यांच्याकडं. अहो, आमच्याकडे सोशल मीडिया आहे, आम्ही एवढे आरडतो ओरडतो, आमचे काम हे व्यवस्थित करीन. आमच्या मोजणीचे अर्ज दिले ते तो कागद पुढे जाईना, तर सामान्य शेतकऱ्याचा काय विषय इथं? सामान्य शेतकऱ्या तुम्ही जुमानत पण नाही ना. वर्ष 2-2 वर्ष 3-3 वर्ष किती वर्षाचे शेतकरी इथं दाखवू की खेटा मारला तुमच्याकडं? आणि शासकीय फी 2,000 रुपये असताना एकरी, बरोबर ना, हेक्टरी 2,000 रुपये, बरोबर ना? आणि 20,000ची लाच द्या, 25,000ची लाच द्या, तेव्हा तुम्ही कुठंतरी शेतामध्ये येता आणि पकडला जातो ना इथला अधिकारी. 3 लाख रुपये शिपाई आणि ते एकाच वर्षात 2 ट्रॅप होता. एवढा मोठा गोंधळ. काय करायचं काय? याला उत्तर काय? पगार तर कमी नाही, पगार तर पोटभर आम्ही देतोय, त्याच्यानंतर पेन्शन पण देतोय. हे कर रुपी पैशातून, जनतेच्या पैशातून तुमचा पगार होतो ना. या सगळ्या गोष्टी सुविधा मिळत असताना तुमचं हे कासवगतीचं काम आम्हाला न परवडणार आहे ना. एवढ्या पगारामध्ये जर आज बेरोजगार पोरांना जर नोकऱ्या दिल्या, यांच्या खुर्च्यांवर त्यांना जर बसवलं ना, वायू वेगाने काम होईल. स्थानिक आमदारांचं तुमच्यावर काही प्रेशर आहे का? नाही मग त्यांचे हप्ते चालू आहे का तुमच्याकडे? नाही, असं काहीच विषय नाही. मग त्यांचं नियंत्रण नाही का? काही तुम्ही त्यांचं ऐकत नाही का? आता सूर्यप्रकाश इतकी सत्य गोष्ट हीच आहे का, ही जी खुर्ची मिळते ना, 30 करोड रुपयांनी घ्यावी लागते.
मग हा पैसा कोणाकडे जमा करायचा, तर शेतकरी वर्गाचाच जीव घ्यायचा राहतो, बाकराचाच बळी घ्यायचा राहतो आणि त्याच्यात ही लाच जमा करून वरती मंत्र्यांपर्यंत पोहोचवली जाते, तेव्हा कुठेतरी खुर्ची मिळते. की मधली मोडस ऑपरेटी आम्हाला माहित नाही का? शेतकरी एवढं दूध खुळा समजले काय तुम्ही? किती प्रकरण पेंडिंग आहे तुमच्याकडे आता मुदती बाहेरचे 15 स्टेजेस समजा संदर्भामध्ये सगळे सांगा किती झालेले आहे? मोजणीची याप्रमाणे नाही आणि main अहो, म्हणजे 2 वर्ष झाली पत्रक तुम्ही मोजणीप्रमाणे देत नाही, आता पुन्हा दाखवत नाही. किती शेतकऱ्यांचे किती प्रश्न आहे? बोलवायचे का सगळे उद्या इथं सांगा? सोमवार बोलवायचे का? कामकाज करणे यांना बंधनकारक नाही आहे का? आता या शेतकऱ्याचाच प्रश्न आहे ना. आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहे. आपण त्यांना प्रश्न विचारला, भाऊ काय प्रश्न विचारला तुम्ही? किती प्रकरण पेंडिंग आहे दाखवा, ऑनलाईन आहे सगळं दाखवा, प्रकरण किती पेंडिंग आहे ते दाखवा. मोजणी झाल्यानंतर कपत्र द्यायला तुम्हाला वेळ करावा लागतो. कप्रत द्यायच्या विषयच नाही आत, कारण ऑनलाईन कप्रत भेटतं. ऑनलाईन भेटतो. बरं. इथून देतो. यांचं शेतकरी आलाय, काय झालंय? मोजणी झाली आमची पण मला पत्र मिळालं नाही. कोणतं पत्र राहतं ते? मला एवढं काय सांगितलं बोलगा राहतो. पत्र द्या, येडे शेतकरी पत्र द्यायचं त्यांना. कप्रत जे आहे ना काका, तुम्ही जिथं अर्ज भरला तिथून ती डाउनलोड करून घ्यायची, त्याच्यावर डिजिटल सिग्नेचर आहे. किती दिवस झाले विचारा. आपल्याला दिलं ना 15 दिवस झाली मोजणी होऊन डिजिटल, पण आम्ही ते नकाशा गेला फोन केला, फोन मॅन्युअल सायन्स नकाशा देतो आपल्याला. नाही लगत थांबा एक विषय होता हा जो आहे ना साहेब हा जुन्या व्हर्जनवरचा होता. ऐका ना, मी काय म्हणतो, व्हर्जन दादा त्यांच्या लांब उभे राहतो, त्यांना फक्त कारण लागत गुन्हे दाखल करायला, थोडं लांब उभे राहतो. व्हर्जन 2 मध्येच व्हर्जन 1 मस्त होतं ते, आता व्हर्जन 2 सुरू झालं. हे 2 फेब्रुवारी 2024 रोजी GR आलेला आहे, बरोबर. त्यावेळेस आणि आमच्याकडे व्हर्जन 1च चालू होतं. नाही. आमच्याकडे डिसेंबर 2000 आणि मग ते रोवर आणि इलेक्ट्रिक मशीन घेऊन आणले आणि ऑनलाईन ऑफलाईन मशीन झाले. रोवर इलेक्ट्रिक मोजणीचे यंत्र घेऊन असं आणले, आहे, तुम्ही सगळे गेंड्याच्या कातड्यासारखं तुम्ही इथं कामकाज म्हणजे चालू- वर्जन तुम्हाला सगळं वापरलं कुठल्याही प्रकारची आणि सांगतात काय आहे, offline आहे. हा शेतकरी मरतोय का जगतोय ते तुम्हाला काही घेणं नाही. जर ते तुम्हाला फक्त तुमचं तुमचा वर्जन वापर वापरलं पूर्ण आहे, झाला. कोण लोक मला live फक्त चालू तुम्ही आहे. झेंडेनी अहवाल- केली नाही ना. मोजणी झेंडेनी आतापर्यंतचे केली नाही. तुमच्याकडे पेंडिंग प्रकरण किती आणि आहे? म्हणजे सप्टेंबर मध्ये माझी कोणी अभिलेखला या मग, कोणी अभिलेखला बाई दाखवायचं. 20 म्हणजे व्हर्जन 899 प्रकरण तुमचे पेंडिंग आहे. आणि बरोबर ना? ऑनलाईन बरोबर आहे का? मग हे मुदतीत व्हायला पाहिजे का नाही? दाखवतात ते. हे मुदतीत व्हायला पाहिजे का नाही? आता साहेबांनी सांगितलं 899 प्रकरण पेंडिंग आहे. मग आता हे पेंडिंग ठेवले तुम्ही वेळेत भरण्यासाठी, यांनी शेतकऱ्यांनी या 899 लोकांनी चलन भरले का नाही? भरलेत का नाही? मग तुम्ही का कसूर करतायत कामामध्ये? तुमच्याकडे यंत्रणा नाही का? तारखा दिलेल्या आहे. माणसं नाही, मला एक सांगा, 900 लोकांनी चलन भरले का नाही? फुकट करताय का तुम्ही? मग या 900 लोकांचं जर आता जर तुम्ही जर आणि काही कारण पहिलं व्हर्जन 1 मध्ये जे होते ना ते पेंडिंग असल्यामुळे अहो, पहिलं तुम्ही व्हर्जन 20 येईपर्यंत तर व्हर्जन 1च वापरून दाखवलं लोकांना. मार्च फेब्रुवारी एप्रिलपर्यंत व्हर्जन साधारण 2 आलेलं होतं. ते व्हर्जन व्हर्जन वापरता 1 का? प्रकरण निकाली झालं होते, त्याच्यामुळे हा आकडा वाढला आणि बांबू बरेचसे झेंडे काही रजेवर गेलेले होते ना, काय करणार? हे 899 प्रकरण पेंडिंग आहे. मग हे कधी करणार आता तुम्ही? नाही ते जसे पैसे मिळतील तसे काऊ साहेब, जो तसं नाही, लवकरात तारखा लवकर लावायची. मग तसं सांगा ना, जर समजा माझ्याकडे- तुम्हाला पैसे माझ्याकडे- लागत असतील, समजा माझ्याकडे तुमच्या तारखा देण्याचं काम नसतं. त्याच्यामुळे अहो वैतागलाय शेतकरी साहेब, इथे येऊन चक्रा चपला नाही, जिजल्या. असं काय होतं का? रेडी समजा संपली. 10,000-20,000 दिले तारीख पुढं करून भेटते, असं काय होत असतं ते ना? ऑनलाईन तारखा असता, वरूनच तारखा पडता यायला. आता त्या व्हर्जनला काही मागे मग हे पुढे- शेतकऱ्यांचे 900 लोकांचे ज्यांनी पैसे भरलेले ते पैसे परत करा, तुम्ही वेळेत काम नाही केलं. याला जबाबदार कोण आहे? दप्तर दिनांक आहे, कायदे आहे बरं का, यांच्या विरोधात पण कायदे आहेत. हे जसे 353 दाखल करत्या, महिला जर असेल तर विनय काय कोणता काय सरकारी चलन 354 दाखल भरल्यावरती माझं करत्या. काम वेळेत पूर्ण करून द्यायची जबाबदारी तुमची आहे ना, दप्तराची, तुमच्या ऑफिसची आहे ना.
मग ते काम माझं वेळच नाही पूर्ण झालं, याचा मला मानसिक त्रास झाला, आर्थिक त्रास झाला शेतकऱ्याला. याचं नुकसान तुम्ही भरपाई करून देणार आहे का आम्ही कायदे द्यायचे तुम्हाला? सांगा. हे सुधारणार कधी? यात परिस्थिती बदलणार कधी? सांगा ना तुम्ही. का सुधारायचे नाही तुम्हाला जाणून बुजून? कामं करायचे नाही? तुमचे सिनियर बसले बाबर साहेब कुठं जाऊन त्यांच्या मीटिंग मध्ये. एक दिवस साहेब असं येईल का तुम्हाला इथनं बाहेर पडणं मुश्किल होईल बरं का. जोपर्यंत जनता शांत आहे, शेतकरी शांत आहे, तोपर्यंत कामं वेळेवर करा. भामट्यासारखं उगाच ऐकून घ्यायचं 2 मिनिटं आणि निघून जातात, येणारे येतात, बोलणारे बोलतात. काही फरक पडत नाही. किती बोला यांना, किती तमाशा केला, किती राडे घाला, हे यांच्या रक्तात भिनलंय ते कासवतीनं काम आणि छळणं. छळ करून आहे ना, एपिस्टल नाही का ती फाईल, त्या पद्धतीचं काम ते तिकडे चाललं बरं का. ते अमेरिकेमध्ये तिकडे ते चाललं, पण इथं भारतामध्ये हे चालतं बरं का. तोच प्रकार चालतो छळायचा. छळण्यामध्ये आनंद मिळतो. छळण्यामध्ये यांना कुठल्या प्रकारचा आम्हाला लेखी द्या तुम्ही. आम्ही शेतकऱ्यांचे कामं वेळेत पूर्ण करू शकत नाही, याचं लेखी द्या मला. मी बघतो पुढे काय करायचं. नाही तर खुर्च्या सोडा, रिकाम्या करून द्या खुर्च्या. कशाला अडकवताय? कामं करायची जर तुमची वृत्ती नसेल, मानसिकता नसेल, तर कशाला बसताय खुर्च्या घेऊन? शेतकरी मरत आला ना, त्या माणसाचे वडीवर हे झाले. वडिलांनी 40 वर्ष लढलं, मी 20 वर्षापासून लढतो. तोच वाद, जमीन सरळ आहे, फक्त हे वाकडे करून दाखव. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, पूर्ण तालुक्यातून आहे ना, गावागावामधून शेतकरी भेटायला येतात आणि सांगता मोजणी देऊन एवढे दिवस झाले तरी येते नाही, मोजणीची तारीख निघून जाती. काय करायचं? मोजणीची तारीख हाटल्यानंतर काय करायचं सांगा बरं. तुमच्यावर काही त्याचे रूल नाही का? तुम्हाला हे काय काय लावून ठेवलंय? मुख्यालय सहाय्यक यांची कर्तव्य. कर्तव्य बरं. ही मोजणी आज्ञावलीद्वारे मोजणी प्रकरणे स्वीकारणे, ऑपरेटर कार्यालयातील प्राप्त असलेले डाक संकलनाप्रमाणे विल्हेवाट करणे, हजेरीपत्रक उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हजेरीपत्रक, हालचाल रजिस्टर व वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेटपुस्तिका सादर करणे, सनद फी, नक्कल फी, हे फक्त वाचण्यापुरतच लिहिलंय का? हे तुम्ही याप्रमाणे काम करता काय? मोजणी अर्ज माझ्याकडे स्वीकारण्याचं काम असतं. मोजणी अर्ज मी स्वीकारतो. हा, फक्त स्वीकारायचं काम. त्याच्यानंतरची कार्यवाही, त्याच्यानंतरची कार्यवाही पुढे छाननी लिपिककडे जाते. छाननी लिपिक नाही आता इथं. मला आहे ना, नाही मला तुमचाच अर्ज घ्या ना, तुझाच अर्ज घे. तुमचाच अर्ज दिले, त्याच्यावर काय कारवाई झाली हे महत्वाचं आहे. हा, अर्ज दिले आमचा. धर्मभाऊ बाई कुठे गेल्या? या धर्मराज सियारी गोटेकर नावाचा अर्ज शोधा. आम्ही नाही शोधू शोधा. कसला अर्ज आहे? मोजणीचा अर्ज टाकला. मोजणीचा ऑनलाईन आहे. कधी टाकला? झाला आता त्याला 5-6 महिने झाले. 5-6 महिने झाले. नाही ते शोधू द्या, त्यांना ऑनलाईन झालं ना, नाव टाकलं कॅन नंबर टाकावा. नाही, कॅन नंबर नाही, पॅन नंबर नाही, ते टाकलं. आणि तुम्हाला काय लागते बाबा आता? झाली का आमची आम्हाला ते प्रूफ? द्या यांना काय लागतं. कपडे पाहिजे. पावती बिवती आणली का? अर्ज कोणाकडे भरला काय होता? नुसतं चक्र चालायचं. मग त्याच्याकडनं डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट बाहेर काढून घेतात. त्याच्यावर डिजिटल सिग्नेचर आहे. मागे तर बाबर साहेब मला बोलले होते, आम्ही ज्यांचं काम होईल त्यांची आता इथं यादी लावून देऊ. लागली बघा ना, आपण त्या दिवशी तर- हो, फक्त हे म्हणजे हवेतच गोळीबार आहे का सगळं तुमच्या खात्याचा? यांना बोलायला कोणी राहिलं नाही, म्हणायला कोणी राहिलं नाही. मी आता प्रश्न विचारतोय तुम्हाला, एम्प्लॉई किती, मला त्याची रिलीज दाखवा, हजेरी पत्रक दाखवा, आज किती आलेत, कोण कोण पाहिजे सगळं दाखवा, आणि बाहेर जे गेलेत त्यांचं हालचाल रजिस्टर दाखवा. हा, हालचाल नोंद दे. नगडे भाऊसाहेब ज्याचे दौरे आहेत ते दौरे दाखवा. हालचाल नोंद होई सन 2024 ते घ्या हाजरी घ्या यांची सगळ्यांची. नाव पुकारांत ते आहे का पाहिजे? हे सगळे उपस्थित आहे कर्मचारी आहे की त्यात? इथे टी म्हणजे बाहेर गेलेला आहे तो माणूस. तर तो आता हा नाशिकला आहे. हां, नाशिकला ट्रॅव्हलिंग मध्ये डेप्युटी गेले. ऑफिसला. बरं. आता हा मोजणीला गेलेला आहे बैरागी. हां. नारायणराव मोजणीला आहे. कोणत्या- राजेंद्र कुठं लगडे आहे? हे कुठं आहे मोजणीला आहे? लगडे भाऊसाहेब दौरे द्याव. दौरे द्या, दौरे आण. हालचाल रजिस्टर घ्या. पुढं पुढं फिरायला गेली पाहू द्या, आम्ही तिकडे जातो डायरेक्ट. कारण तिथे फोन लावतो त्या गावामध्ये, ते सांगा होते आहे की जाऊ द्या ना, ते बघू ते द्या. हजेरी पुस्तक द्या इकडे. सगळे आहे की इथं बघू द्या ना. का नुसतेच चाललंय तुमच्या हाजऱ्या इथं जनतेचे पैसे खायचे. निदान जेवढे पगार घ्यायचे तेवढे कामं तर करा. लगडे भाऊसाहेब सगळ्यांचे दौरे काढा. आमचं एक प्रकरण तुमचं प्रकरण आहे. मोजणी व्हायले त्याचं अजून हालचाल रजिस्टर नकाशे द्यायचे, 2000. चक्र मारतो. हालचाल रजिस्टर 2024 24 पासून पुढे आहे. पुढे. Update. किती 24 ते किती मध्ये पानच मध्ये बारा पासून. 24. मोजणी व्हायले
नकाशात ते ना 24 ते 12 पर्यंत. कोणता नाही कशी पाहिजे मोजणी झाल्यानंतर नकाशा देते ना तू गाव कुठलं गाडी नाही का पकडला त्याच्या गाडी ईमेल त्याच्यात होता का? वापरले सांगत या त्याचं ईमेल लागत द्या मग हो यांचं ते तुमचा आहे का विषय हा. द्या यांचा नकाशा काढून द्या मोजणीचा नकाशा नाही भेटला नकाशा भेटला नाही तो ऑनलाईन काढायचा तुम्ही अर्ज कुठं भरला ऑनलाईन चाललं बसली का इथं ऑनलाईन झालंय गरजे सगळं. मारून जाम झालं हे? सगळं ऑनलाईन झालं आहे इथं सगळं काय बसली? तुमचं काय कोळगाव होतं का हे यांचं काय ते बघा आधी त्यांचे कप्रत आहेत कप्रत ऑनलाईन काढायचे त्यांनी जिथं अर्ज भरला तिथे. द्या ना इथं काढून मोजणी द्या झालेलं आहे नकाशा नाही इथून द्या ना करून का बरं नकाशा नाही भेटला तुम्ही तेवढं नाही करू शकत ईमेल का? आयडी तुमचं माणसं सांगा तो गाडी पकडलं त्याचा ईमेल आयडी वापरले तो ईमेल कोणी हे कुठं आहे तुमचं माणसं इथं सांगा आजची तारीख आहे तीन दिवसात. 13 तारीख आहे ना? असं आहे का एक मिनिट थांबा मग हा मग ते तुमचं डाउनलोड होतं का एक आहे ते बरोबर. मला एक मिनिट मला वाटतं. तुमचा काय विषय? तुमचा तोच ना जी आर प्रमाणे मोजणी नाही ते वरून सांगतात व्हर्जन 1 मध्ये गेली आता व्हर्जन 1 मध्ये जर तुमचं काय प्रूफ आहे तुमच्याकडे? माझ्याकडे जी आर आहे शासनाचा शासन साडे निर्णय कोणी साडे शिपाई? शासन निर्णय माझ्याकडे. शाळे मॅडम आहे ना हा बघा हा, बरं दाखवा. शासन निर्णय तर आर काय निर्णय याच्यात तुमचा काय निर्णय? लगडे भाऊसाहेब हा बा जी आय आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मोजणी नकाशांवर अक्षांश रेखावून नमूद करून प्रत उपलब्ध करून देणे सदर मोजणी नकाशे भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्याबाबत आणि मग त्याचा संदर्भ जमाबंदी आयुक्त भूमी अभिलेख आणि त्याचा जी आर काढल्याची तारीख दिनांक 2 फेब्रुवारी 2024 आपली मोजणी होते 20/9 आणि नोव्हेंबरमध्ये व्हर्जन 2.0 चालू होतं तरी हे मला सांगतात तुमचं व्हर्जन 1 मध्ये मोजणी बरं झालं. मग आता ही फेरमोजणी होऊ शकते. काय माहिती आता ते सांगतील तेव्हा काय कळलं कोणी का काय बरं? मग हे आपण सरांशी बोलू शकतो का काही कोणाशी यांना विचारू शकतो ना ते भूमी अभिलेखला आहे ना भुसार चौकटीत आहे बरं आता हा घे. भुसार इथं दप्तर बंद म्हणजे काय दप्तर पण म्हणजे रेकॉर्ड सांगतो तुझं झालं का आउट झालं पण आता ऐका ना आता यांचा प्रश्न असा आहे नाही त्यांचं थांब ते बाबर साहेब आले पाहू आधी ना यांचं वरवरच पाहू दे मला ते सगळं यांची हाजी हे नव्हती. यांचा मुद्दा बाबा साहेब ते सगळं ऑनलाईन लय जुना झालं मुद्दा आहे. जुना म्हणजे 2 वर्ष झाले आपण नाही कालतो हे बघा. दोनच येऊन ए रामेश्वर इकडे घे. प्रत्येक गोष्ट जर ऑनलाईन झाली ना तुम्ही म्हणता बाहेर काढा तर मग हे ऑफिसच बंद करून टाका ना म्हणजे जनतेचा पगार पण द्यावा लागणार नाही सरकारी तिजोरी बोजा पण येणार नाही. महसूल मंत्री त्यांना print काढून एवढे द्या. खास निर्णय घेतात जी आर काढतात पण त्याची अंमलबजावणी खाली काय काय अडचण आहे? प्रिंट नाही याप्रमाणे कामकाजच नाही त्यांना द्या माहिती द्या कुठे कधी निघल